लालबाग अपघात प्रकरणामध्ये चिमुकल्या अथांगचा मृत्यू, कुटुंबाला मदत कधी, मंत्री प्रताप सरनाईक भेट घेणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित आहेत. मुंबईतील लालबाग परिसरात बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी घडलेल्या भीषण अपघातानं अखेर एका 4 वर्षाच्या चिमुकल्याचा जीव घेतलाय. अथांग वय वर्ष 4 या निरागस बालकाचा 20 फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं. मिळालेल्या माहितीनुसार अथांग हा आपल्या वडील मंदार तावडे यांच्यासोबत दुचाकीवरून शाळेतून घरी परतत होता. परळ ब्रिज उतरून सेंट्रल रेल्वे वर्कशॉप जवळील सिग्नलवर ते थांबले असताना सिग्नल सुटण्यास अवघे 10 ते 15 सेकंद बाकी असताना मागून भरधाव वेगात आलेल्या शिवशाही बसनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही शिवशाही बस क्रमांक MH09 EM 8639 असून चालकाचं नाव शामराव नाथराव नागरगोजे असं असल्याचं समोर आलंय. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं निष्काळजीपणे बस चालवल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. अपघातामध्ये अथांगला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर रुग्णालयातील PICU विभागामध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच 20 फेब्रुवारी रोजी त्याची प्राणज्योत मालवली. वडील मंदार तावडे हे देखील अपघातात जखमी झाले असून ते अद्याप वैद्यकीय उपचार आणि फिजिओथेरपी घेत आहेत. अपघातानंतर संबंधित बस चालकाला अटक करण्यात आली होती, मात्र त्याला न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. यामुळे स्थानिक नागरिक आणि कुटुंबियांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. कुटुंबियांचा आरोप आहे की अद्याप बेस्ट प्रशासनाकडून कोणतीही आर्थिक मदत किंवा सहानुभूतीपर प्रतिसाद देण्यात आलेला नाही. एका निष्पाप बालकाचा बळी गेलाय तरी संबंधित यंत्रणा संवेदनशीलता दाखवताना दिसत नाही, अशी टीका केली जाते. या पार्श्वभूमीवर राज्याचे संबंधित मंत्री प्रताप सरनाईक यांनी या दुःखी कुटुंबाची भेट घ्यावी आणि योग्य ती मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होतीये. अथांगच्या निधनानं तावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. दोषींवर कठोर कारवाई आणि कुटुंबाला न्याय मिळावा हीच सर्वांची अपेक्षा आहे.